राजे धीरोदात्तपणे दिलेर खानाच्या आणि मिर्झाच्या गोटामध्ये जातायत. दिलेर खान मिर्झा राजा त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे बाल शंभूराजांच्या स्वागत म्हणून त्यांना हत्ती भेट दिला जातो. आणि या बालकाची बुद्धी कशी आहे याची परीक्षा घ्यावी म्हणून दिलेर खान थोडस कुत्सितपणे शंभूराजांना म्हणतो, काय बालराजे, हत्ती तर स्वीकारलात, पण तुमच्या गडावर आता तो हत्ती कसा घेऊन जाणार? शंभूराजे एक क्षण शांत होतात आणि दिलेर खान आणि मिर्झा राजाकडे पाहून म्हणतात, हत्तीचं काही नाही हो, तो आम्ही आमच्या गडावर नेहूच, पण आमच्या आबासाहेबांचे हत्तीपेक्षाही बलवान असलेले 23 गड तुम्ही घेतलेत, ते गड तुम्ही दिल्लीला कसे घेऊन जाणार हे आधी मला सांगा. दिलेर खानाला आणि मिर्झा राजाला काही उत्तर देता येईना आणि बालराजांनी वर्तवलेलं भाकीत काहीच कालावधीनंतर खरं ठरलं. कारण शिवाजीराजे जेव्हा आग्र्यातून सुटून आले तेव्हा 23चं सोडाचो व्याजासकट 360 पेक्षाही जास्त वसूल केले. मिर्झा राजाला 23 गड तर दिल्लीला नेता नाही आले, पण त्याला स्वतःचा जीव सुद्धा सुरक्षितपणे दिल्लीपर्यंत नेता आला नाही, कारण त्या साशंक औरंगजेबानं वाटेतच विश्वासघातानं मिर्झा राजाचा कत्ल करून टाकला. मंडळी, हे उदाहरण मराठी मातीतलं आहे. तुम्हाला कदाचित असं वाटेल की बालराजे आपल्या मातीत आहेत, पण तुम्हाला सांगतो 500 कोस दूर होते, औरंगजेबाच्या राज्यात होते, तेव्हा पण तल्लख बुद्धी तशीच होती बरी का. 12 मे 1666चा मनसब नाकारण्याचा आणि तो अपमानाचा प्रसंग घडल्यानंतर शिवाजीराजांनी ठरवलेलं असतं औरंगजेबाचं तोंड पाहायचं नाही. बालराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात जात होते. बालराजे वयवर्ष किती 9 असेल. बालराजांची चुणूक पाहून औरंगजेब सुद्धा थोडा काळ प्रभावित होता. एक दिवस दरबारात गेले असताना औरंगजेबाला बालराजांच्या बुद्धिमत्तेची परीक्षा पाहावी असं वाटतं आणि दरबार भरलाय. औरंगजेबाच्या समोर बालराजे आहेत आणि औरंगजेब भर दरबारात म्हणतोय, बालराजे, मल्लयुद्ध खेळणार का? या मल्लाबरोबर मल्लयुद्ध खेळणार का? एक तगडा मल्ल दरबारात असतो आणि जेव्हा औरंगजेब विचारतोय की मल्लाबरोबर युद्ध खेळणार का, तेव्हा अख्खा दरबार थरारलेल्या अवस्थेत असतो. कारण मल्लयुद्धाचा अर्थच असा असतो की त्यातला एक कोणीतरी मृत्यू पावल्याशिवाय त्या युद्धाचं जिंकणं किंवा हरणं ठरत नाही. आणि हा काही बरोबरीचा सामना नव्हता. 9 वर्षाचं कोवळं पोर औरंगजेब विचारतोय मल्लयुद्ध खेळणार का, याचा अर्थ खेळलंच पाहिजे. औरंगजेबाला वाटलं बालराजे घाबरतील, बालराजे गोंधळतील. हिंदुस्थानच्या बादशहाच्या दरबारात, ज्या दरबारात औरंगजेबाच्या नजरेला नजर देण्याची कुणाची हिम्मत होत नाही, त्या दरबारात बालराजे औरंगजेबाच्या नजरेला नजर देतात आणि औरंगजेबाला मराठी खसक्यातलं उत्तर देतात, राजपुत्र आहे मी, राजाचा पुत्र आहे, बरोबरीच्या माणसांबरोबर युद्ध खेळतो, कुणा आयऱ्या गैऱ्या बरोबर नाही. औरंगजेबाला कळतं बालराजांच्या बरोबरीचं म्हणजे आपला पुत्र अकबर, आणि अकबराच्या समोर या मराठी वाघाला उभं केलं तर अकबराला हा उभा फाडून खाईल. औरंगजेब काहीच बोलत नाही. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, आज्ञाभंगो नरेंद्राणम अशस्त्रवद उच्चते. याचा अर्थ असा की राजाची आज्ञा मोडणं, याचा अर्थच आहे की शस्त्राविना राजाचा वध करणं. या संस्कृत श्लोकाप्रमाणे वयाच्या 9व्या वर्षीच औरंगजेबाच्या दरबारातच शंभूराजानं औरंगजेबाचा वध केला होता. मंडळी, शंभूराजे वयवर्ष 9 औरंगजेबाच्या दरबारात आग्र्यात आहेत. तुम्ही कधी याचं चिंतन केलंय का बघा.
शिवचरित्र तुम्ही आम्ही इथे बसलेल्या प्रत्येकानं शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला. कितवीला हो? चौथीला वाचला. चौथीला वाचला तेव्हा आमचं वय किती होतं? 9 वर्षाचं होतं. विचार करा, या मराठी मुलखातला 9 वर्षाचा बालक शिवाजी राजांचा इतिहास वाचत असतो आणि याच वयाच्या 9व्या वर्षी असताना बाल शंभूराजे शिवाजी राजांच्या जोडीनं इतिहास घडवत होते. पुढच्या लाखो पिढ्यांना वाचण्यासाठी वय वर्ष होतं फक्त 9. बाल शंभूराजे वयानं वाढतात, तारुण्यात येतात आणि शंभूराजांच्या जीवनाचा कसोटीचा काळ जर कोणता असेल तर ज्या वेळेस 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराजांचा अचानक मृत्यू होतोय, महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. या बाल शंभूराजांवर तर वेगळीच शोककळा आहे. विचार करा, एका बाजूला पित्याचा मृत्यू आहे, दुसऱ्या बाजूला अंतर्गत बंडाळी माजली आहे आणि ही अंतर्गत बंडाळी मोठ्या धैर्यानं शमवून शंभूराजांनी राज्यपदाची सूत्र हाती घेतलीत. कुठल्या परिस्थितीत माहिती आहे? अहो, इतक्या बाक्या प्रसंगात घेतलीत की ज्यावेळी औरंगजेब समोर उभा ठाकलाय आणि असा तसा औरंगजेब नाही, तो त्याच्या आयुष्यात शिवचरित्रात शिवाजी राजे असताना सुद्धा औरंगजेब साक्षात कधी आला नव्हता. आले होते ते त्याचे सरदार आले होते. तेव्हा ही मराठी मुलखाची अवस्था काय झाली होती? साक्षात राजे असताना आणि औरंगजेब स्वतः येतोय. बर, औरंगजेब हा साधा सुद्धा नाही बर का. काबूल कंदाहार पासून आसाम बंगाल पर्यंत, काश्मीर पासून कावेरी पर्यंत ज्याची सत्ता पसरलेली आहे, ज्याची शाही पसरलेली आहे, 54 पादशाहीचा त्याला धनी म्हटलं जात आहे. चतुरंग सेना ज्याच्या बरोबर आहे, 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, प्रचंड तोफखाना घेऊन औरंगजेबानं बुऱ्हाणपूरची वेस ओलांडली आहे. आणि बुऱ्हाणपूरची वेस ओलांडताना ज्यानं किताबे कुराण हाती घेऊन प्रतिज्ञा केले, कांजीवरम से काबुल तक ये बंदा ये कुफ्र मुल्क इस्लाम कर देगा, अशी प्रतिज्ञा घेऊन वावटळीसारखा औरंगजेब मराठी मुलखावर तुटून पडतोय. आणि सगळ्यात घातक औरंगजेबाचं काय असेल तर त्याची वक्रनीती, त्याची कपटनीती. आणि त्याची कपटनीती किती कपटी होती, किती खालच्या पातळीवरची होती आणि किती क्रूर पातळीवरची होती की ज्याच्या बुद्धिबळाच्या सारीपटावर कुठलीही सोंगटी तो रात्रीतनं हलवून अख्खं युद्ध आणि लढाई स्वतःच्या बाजूला वळवू शकत होता. अशी एक असामान्य बुद्धिमत्ता पण ती कपटीपणात रूपांतरित झालेली औरंगजेबाला मिळाली होती. त्याचं एकच उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आमचा शंभू राजा वयाच्या साधारणतः 23व्या वर्षी राजकारणात मुत्सद्दी असलेल्या औरंगजेबाशी लढत होता. औरंगजेबाच्या त्या कूटनीतीचं एक उदाहरण सांगतोय. उदाहरण आहे, अकबरानं औरंगजेबाशी बंड केलाय. औरंगजेबाच्या मुलानं रजपुतांना सोबतीला घेतलंय आणि स्वतःच राज्यपद जणू आपण राजाच झालोय अशा थाटात नाणी सुद्धा पाडलेली आहेत. 1 लाखाची फौज अकबराच्या बरोबर आहे. अजमेरचा तळ आहे, समोर औरंगजेबाचं सैन्य आहे. औरंगजेबाच्या बाजूला फक्त 10,000 आहेत. आज फक्त रात्रीचाच अवकाश. रात्र उलटली, सकाळी सूर्योदय झाला की युद्धाला सुरुवात होणार. एका बाजूला लाखभर सैन्य, एका बाजूला औरंगजेबाचं 10,000. कोण जिंकणार? साधं लहान बालकही सांगेल अकबर जिंकणार. पण औरंगजेब बघा कसा आहे. रात्री छावणीत तो अस्वस्थ आहे. त्याला माहिती आहे आपल्याकडे 10,000 आहेत. त्याचं तिरकं डोकं वेगळ्या पद्धतीनं चालतंय. एक वेगळा विचार त्याच्या डोक्यात येतोय आणि तो आपल्या सैनिकांमधल्या एका हुशार सैनिकाला बोलावतोय. औरंगजेबाच्या हातात एक पत्र आहे. ते पत्र त्या सैनिकाच्या हातात औरंगजेब देतोय. त्याला सांगतोय,
अकबराला लिहिलेलं हे पत्र आहे, पोहोचवायचं आहे. सैनिक हाती घेतो, पत्र पोहोचवायला निघतो. औरंगजेब म्हणतोय थांब. पत्र अकबराला लिहिलंय, अकबराचं नाव आहे, पण ते अकबरापर्यंत पोहोचवायचं नाही. ते रजपुतांच्या हाती गेलं पाहिजे, पण तू ते दिलं असं वाटता कामा नये. रजपुतांनी ते कौशल्यानं मिळवलं असा समज झाला पाहिजे. अशा कौशल्यानं तू हे पत्र रजपुतांपर्यंत पोहोचव. सैनिक निघून जातो. सांगितलेल्या कौशल्याप्रमाणे ते पत्र कुणातरी रजपुताच्या हाती पोहोचतं. आणि काय आश्चर्य, जादू झाल्यासारखं रात्रीतनं लाखभर रजपूत अकबराला सोडून अचानकपणे निघून जातात. पत्राचा परिणाम काय होतं? पत्रात औरंगजेबानं काय लिहिलं होतं? औरंगजेबानं पत्रात लिहिलं होतं, बेटा अकबर, तू आपल्या खुफिया समजुत्याप्रमाणे चांगलं काम केलंयस. आयतच रजपुतांना माझ्या ताब्यात आणून दिलंयस. उद्या सूर्योदय होताच पुढनं माझं सैन्य आणि पाठीमागून तुझं सैन्य याच्या कचाट्यात रजपूत सापडतील. बेटा अकबर, तू चांगलं काम केलंयस. हे पत्र रजपुतांच्या हाती मिळतं आणि त्यांना असं वाटायला लागतं हा बाप बेट्यांचा कुटील डाव आहे. प्रत्यक्षात नसलेला डाव आहे असं दाखवण्याचा डाव औरंगजेब टाकतो आणि अकबराला नेस्तनाबूत करतो आपल्या एका कपट नीतीनं. दुसऱ्या दिवशी सकाळी अकबराला कळेना रजपूत गेले कुठे. अकबराला गाशा गुंडाळून पळावं लागतं. जो आदल्या रात्रीच्या अगोदर स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह समजत होता, त्याचं लाखभराचं सैन्य, एक सुद्धा सैनिक गारद न करता स्वतःच्या कपट नीतीनं युद्धात जय मिळवला होता. असा क्रूर कर्मा औरंगजेब 23 वर्षाच्या शंभूराजांच्या समोर आहे. औरंगजेबाला वाटत होतं, त्याला घमेंड होती. त्याला असं वाटत होतं शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर मराठी मुलूक किती टिकेल. नाशिक जवळचा रामसेज किल्ला औरंगजेबानं आल्या आल्या रामसेजला वेढा दिला. तुम्ही कधी रामसेज किल्ल्यावर गेलात? मी गेलोय. मोजून तुम्हाला सांगतो, घड्याळ लावलत ना घड्याळ तर 15 मिनिटात चढता येईल इतका साधा किल्ला आहे. औरंगजेबाला वाटलं होतं 2 तास पुरेसे आहेत. 2 तास झाले, 2 दिवस झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, 2 वर्ष झाली. 3 वेळा सरदार बदलावे लागले. 5.5 वर्षानंतर रामसेज ताब्यात आलाय. बरं काय काय युक्त्या केलेल्या आहेत संभाजीराजांनी, कसा लढत ठेवलाय माहितीये? आजही त्या भागात गेल्यात की तुम्हाला कथा ऐकायला मिळतील. वरती रामसेजवर तर सैन्य कमीच असायचं. खाली औरंगजेबाच्या सैन्याला नक्की अंदाज यायचा नाही वरती किती सैन्य आहे. वरती थोडंच सैन्य असायचं, पण वरनं काय केलं जायचं माहितीये? दुपारी रात्री जेवणाच्या पत्रावळी असतात. वरती जेवलं जायचं. जेवलं जातं तेव्हा पत्रावळीवर खरकट अन्न शिल्लक राहतं. रामसेजच्या गोलाकार त्या कड्यातनं सगळ्या चोहो बाजूनी हजारोच्या हजारो पत्रावळी अशा बनवून फेकल्या जायच्या. प्रत्यक्ष एवढं सैन्य जेवलेलं नसायचं, पण प्रत्येक पत्रावळीवर जणू खरकटच लागलंय असं भात भाजी वरण असं करून चोहो बाजूनी फेकल्या जायच्या. औरंगजेबाचं सैन्य खाली असा विचार करायचं, एक माणूस एका पत्रावळीवर जेवतो, एक पत्रावळ खाली आली म्हणजे एक सैनिक निश्चित आहे. खाली पत्रावळी मोजल्या जायच्या आणि अंदाज बांधला जायचा एवढं सैन्य गडावर आहे. आणि त्या धाकात 5.5 वर्ष त्याला ठेवलं औरंगजेबाला. 5.5 वर्ष. रामसेज सारखा साधा किल्ला. अहो, शिवाजी राजांचा गडकोट किल्ल्यांवर असलेला विश्वास आमच्या रामसेजनं शंभूराजांच्या कालावधीत 5.5 पटीनं सार्थ करून दाखवला. राजे जेव्हा जिवंत होते तेव्हा आबासाहेब म्हणाले होते, दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर टपलाय. आज मितीस हजरतीस नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले दिमतीस आहेत.
एक किल्ला किमान वर्ष लढला तरी औरंग्याला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील आणि तितका तो जगला पाहिजे. आमच्या राजांना वाटत होतं माझा किल्ला किमान 1 वर्ष लढेल, असं राजांना वाटत होतं. रामसेज 5.5 वर्ष लढला. रामसेजला 5.5 वर्ष तर औरंगजेबानं सह्याद्रीतल्या प्रतापगड आणि रायगडाकडे कुठल्या नजरेनं पाहावं. औरंगजेब जेव्हा आला ना तेव्हा इतक्या तोऱ्यात होता की सगळ्या आघाड्यांवर त्यांनी वेगवेगळे सरदार पाठवले होते, कारण इतकं बलाढ्य सैन्य घेऊन तो आला होता. पण त्याच्या सैन्याची अवस्था, हसन अली खान आला, कल्याण भिवंडीकडे आला, त्याची शंभूराजानं रसद तोडली, त्याला परतावं लागलं. त्यानंतर काहीच महिन्यात रणमस्त खान पैनी आला, त्या रणमस्त खानाला पुन्हा त्याची रसद तोडली, त्याच्या मदतीला रुहल्ला खानाला पाठवलं. टिटवाळ्याच्या घाटात त्या रुहल्ला खानाला असं कोंडलं ना की पुन्हा त्यानं कल्याणकडे येण्याचं नाव नाही काढलं. तिकडे उत्तर कोकणात शहा आलमला उतरवलं होतं, त्याची सुद्धा रसद तोडली. रोगराई निर्माण झाली, त्याला परतता येत नाही. औरंगजेबानं रुहल्ला खानाला घोडे आणि पैसे